श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वामी चमत्कार या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. स्वामींचे 3 गुरुवार व्रत, 11 गुरुवार, 21 गुरुवार करूनही इच्छा पूर्ण होत नसेल तर हे 3 गुरुवार व्रत करून बघा. लवकर फळ देणारी सेवा, चमत्कार घडून येतील. स्वामींचे 3 गुरुवार खूप चमत्कारी आहेत. जर तुम्ही 3 गुरुवार व्रत केले तर याचे फळ तुम्हाला लवकरात लवकर मिळते. जर तुम्ही 11, 21 गुरुवार करून पारायण करून जर तुमची कोणतीही इच्छा पूर्ण झाली नसेल तर तुम्ही हे 3 गुरुवारचे व्रत नक्की करावे. 3 गुरुवार व्रत केल्याने तुम्हाला दुसऱ्या किंवा तिसऱ्या गुरुवारी तुम्हाला प्रचिती येते. जे काही तुम्ही व्रत करत आहात, ज्या काही तुमच्या इच्छा आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण होतात आणि खूप लवकर फळ मिळते. म्हणून 3 गुरुवारचे व्रत नक्की करा. 3 गुरुवारचे व्रत कसे करावे, कोणी करावे, कधी करावे, काय नियम पाळावे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामींचे नामस्मरण केल्याने स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करतात आणि स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावरती राहते. म्हणून श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. खूप उपाय केले, सेवा केल्या, 11 गुरुवार, 21 गुरुवार, पारायण सर्व काही केले तरीही कोणतीही इच्छा पूर्ण झाली नाही. मग आता तुम्ही 3 गुरुवारची सेवा नक्की करून बघा. स्वामी महाराज तुमची कोणतीही इच्छा नक्की पूर्ण करतील. 3 गुरुवार व्रत तुम्ही कोणत्याही महिन्यातल्या गुरुवारपासून सुरू करू शकता. गुरुवारी लवकर उठून आंघोळ करावी, घर स्वच्छ करावे. तुमच्याकडे स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असायला हवी, म्हणजे तुम्ही सेवा करू शकता. गुरुवारी उपवास नक्की करावा. दिवसभर फलाहार घ्यावा, दूध घ्यावे. सुरुवातीआधी तुम्हाला संकल्प करायचा आहे. संकल्प कसा करावा? पहिल्याच गुरुवारी तुम्हाला संकल्प करायचा आहे. पुन्हा तुम्हाला दुसऱ्या 2 गुरुवारी संकल्प करायचा नाही. संकल्प कसा करावा? हातामध्ये तांदूळ, फुलं, हळदी कुंकू घ्यावे, एक ताम्हण घ्यावे, पळी घ्यावी, पाणी घ्यावे आणि तुमचे गोत्र, तुमचे नाव, तुम्ही कोणती तुमची इच्छा आहे त्यासाठी करत आहात ते पूर्ण तुम्हाला बोलायचं आहे आणि स्वामी महाराजांना सांगायचं आहे की स्वामी महाराज, मी माझी इच्छा पूर्ण होण्यासाठी तुमचे 3 गुरुवार व्रत करणार आहे. तुम्ही ही सेवा माझ्याकडून करून घ्या. याच्यामध्ये काही अडचणी येऊ देऊ नका. माझी सेवा तुम्ही पूर्णपणे करून घ्या माझ्याकडून. तुम्हाला स्वामींना बोलायचे आहे आणि तुमचं नाव, गोत्र सर्व काही स्वामींना तुम्ही संकल्प करता तेव्हा बोलायचं आहे आणि 2 वेळा तुम्हाला हातावर पाणी सोडायचं आहे आणि जे काही तुम्ही फुलं, तांदूळ, हळदी कुंकू हातामध्ये ठेवलं आहे ते तुम्हाला त्यावर थोडे थोडे पाणी सोडायचे आहे आणि ते ताम्हणामध्ये सोडून द्यायचे आहे. असा संकल्प तुम्हाला पहिल्याच गुरुवारी करायचा आहे. कारण संकल्पयुक्त कोणतीही सेवा केल्याने त्याचे फळ तुम्हाला लवकरात लवकर मिळते. म्हणून तुम्ही संकल्प करून कोणतीही सेवा करायला सुरू करा. जेव्हा तुम्ही संकल्प करता तेव्हा तुमच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात. कोणतेही संकट, अडचणी त्यामध्ये येत नाहीत आणि तुम्हाला ह्या सेवेचे, व्रताचे फळ नक्की मिळते. तुम्ही सेवा करत असाल स्वामींची किंवा तुम्ही हे व्रत करणार आहात तेव्हा तुम्हाला विश्वास हा ठेवायचाच आहे. जिथे विश्वास ठेवला जातो तिथे स्वामी महाराज लवकरात लवकर त्यांच्या इच्छा पूर्ण करतात. तुमच्या मनामध्ये स्वामींविषयी खूप विश्वास असायला हवा. तुम्ही कितीही व्रत करता तेव्हा कोणतीही तुम्हाला अडचण आली किंवा संकट आले तरीही तुम्ही घाबरून जायचं नाही. स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे आणि तुमची परीक्षाही घेतली जाते. स्वामी महाराजांचे व्रत जेव्हा तुम्ही करता तेव्हा परीक्षा स्वामी घेतात. म्हणून कितीही अडचणी, संकट आले तरीही स्वामी सेवा चालू ठेवायची आहे. तुम्हाला हे व्रत पूर्ण करायचे आहे आणि तुम्हाला संकल्प करायचा आहे. सेवा कोणती करावी? तर स्वामी चरित्र सारामृत ग्रंथातील 21 अध्याय आहेत. तर तुम्ही पहिल्या गुरुवारी 7 अध्याय
वाचन करायचे आहे. पुन्हा पुढच्या गुरुवारी 7 अध्याय, तिसऱ्या गुरुवारी 7 अध्याय असे तुमचे 21 अध्यायाचे वाचन होईल. 11 वेळा तारक मंत्र बोलायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जप करायचा आहे तुम्हाला. आणि दिवसभर श्री स्वामी समर्थ नामस्मरण करायचे आहे. संध्याकाळी आरती करून उपवास सोडायचा आहे. तुम्हाला उपवास सोडताय तेव्हा तुम्हाला मिठाचे पदार्थ खायचे नाहीत. कांदा, लसूण टाकलेले कोणतेही पदार्थ खायचे नाहीत. हे तुम्ही गुरुवारी करायचं आहे. कारण तुम्ही जेव्हा ही सेवा करत आहात तेव्हा त्याचे फळही तुम्हाला मिळणार आहे. म्हणून कांदा, लसूण आणि मीठ हे सर्व काही टाकलेले पदार्थ तुम्हाला खायचे नाहीत. रात्री आरती करून स्वामींची पूजा करून तुम्हाला उपवास सोडायचा आहे. नियम काय पाळावे? नॉनव्हेज पूर्णपणे बंद करायचं आहे. तुम्ही 3 गुरुवारचे व्रत करत आहात तेव्हा बिलकुलही घरामध्ये नॉनव्हेज आणायचे नाही आणि तुम्हाला याचे पालन करायचे आहे. तर 3 गुरुवार व्रत आहे तोपर्यंत तुम्हाला नॉनव्हेज पूर्णपणे बंद करायचे आहे. जे काही बनवलं आहे आणि उद्यापन कसे करावे? तिसऱ्या गुरुवारी तुम्ही प्रत्येक गुरुवारी पूजा करता, आरती करता, तसेच तुम्हाला पूजा, आरती सर्व काही करायचं आहे. अध्यायाचे वाचन करायचे आहे आणि मग जर तुम्ही घरामध्ये काही बनवलं असेल तर तुम्हाला तेच घरामध्ये स्वामींना नैवेद्य ठेवायचं आहे. काही गोडही नैवेद्य ठेवू शकता. तुम्ही घरामध्ये जे काही बनवलं असेल त्याचा गोडाचा नैवेद्य तुम्हाला स्वामींना ठेवायचा आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही 3 गुरुवारचे व्रत पूर्ण करायचे आहे. या व्रताचे फळ तुम्हाला लवकरात लवकर मिळते. आत्तापर्यंत तुम्ही 11 गुरुवार 21 गुरुवार करूनही तुमची इच्छा पूर्ण झाली नसेल तर 3 गुरुवारचे व्रत तुम्ही नक्की करावे. हे व्रत केल्याने स्वामी महाराज स्वतः तुम्हाला प्रचिती देतात. पण तुम्हाला हे 3 गुरुवार व्रत करता तेव्हा काही कर्मही चांगले करायचे आहेत. पक्षी, प्राणी यांनाही जीव लावायचा आहे. कोणी गरजू व्यक्ती असेल त्यालाही मदत करायची आहे. कारण स्वामी महाराज कोणत्या रूपामध्ये येऊन तुमच्याकडे कोणत्या रूपामध्ये येतील, मदत मागतील ते सांगता येणार नाही. कारण स्वामी महाराज परीक्षाही नक्की घेतात. म्हणून कोणी गरजू व्यक्ती तुम्हाला काही मागितले तर तुम्ही नक्की त्यांना मदत करावी. प्राणी, पक्षी यांना चारा द्यावा आणि कर्मही चांगली ठेवावे. जर तुम्ही याचे पालन केले किंवा तुम्ही ही सेवा चांगल्या पद्धतीने केली, विश्वासाने केली तर तुम्हाला याचे फळ नक्की मिळते. स्वामींवर विश्वास नक्की ठेवा. 3 गुरुवार व्रत आहे तोपर्यंत स्वामींचे नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ.